छोटू छोटू पानाला छोटा पानून फिरव फिरव नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी पॉंडिचेरीमध्ये सकाळी पोहोचलो आहे. हे आपलं हॉस्टेल आणि आता आम्ही चाललो आहे रॉक बीचवरती. तिथे थोडंफार काहीतरी खाणार आणि तिथून आपण मग सर्व फिरायचं. मित्रांनो, आता सगळं गाडी काढतात, तर चला व्हिडिओला सुरुवात करू. 1 hour later. तर मित्रांनो, आम्ही जी बाईक रेंटवरती घेतलेली ती खराब झाली आहे. त्यांची अण्णा आले तर रिपेअर करायला, बघूया किती टाईम लागतो. आणि माझ्यासोबत 2 मित्र होते, ते बीचवरती गेलेत. 11 वाजलेत, खूप टाईम झाला आहे. बघूया गाडी कधी सरवते. त्यामुळे ते अण्णाची गाडी घेऊन आला आहे मागून. आल्या पनवती लागले मस्त. मयूर, तीच गाडी घेऊन जाऊया आपण. खूप मित्रांनो गरम होतं इकडे. त्या लोकांनी पंख्याच्या वरलं झाकणच काढून टाकलं. सेम हालत झाली पॉंडिचेरीमध्ये. छोटू पानाला छोटा पानून छोटू पानाला याला ओला. काय माहिती किती टाईम लागणार आहे. पाण्याची बॉटल संपली, एवढं ऊन आहे इकडे फुल. मित्रांनो, बघूया किती टाईम लागतोय. तुम्ही पण गाडी घेताना बघून घ्या, आमच्याकडे फालतूगिरी करू नका. आम्ही घेताना अशीच घेतली. आम्हाला वाटलेला प्रॉब्लेम आहे, पण तो इथं आल्यानंतर फेस करायला लागला. बघूया किती टाईम लागतो. फिरव 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 मयूर फिरव गाडी. राईट राईट शिकला का ट्रिपल सिली ग्राउंड काय करा. मित्रांनो, आम्ही फायनली त्या शॉपवरती पोहोचलो. आता मी बाईक चेंज करणार आहे, कारण त्या बाईकमध्ये आम्ही 500चं पेट्रोल टाकलेलं आणि त्या दुसऱ्या बाईकमध्ये पेट्रोल नाही. तर तो दादा बोलला की तुम्हाला पेट्रोल चेंज करून देतो मी. बघूया की टाईम लागतोय. मित्रांनो, तुम्ही जर कुठे गेलं तर असं झालं तुमचा एक अनुभव म्हणायचा. तुम्ही यातून बरंच काही शिकता आणि आमच्यासोबत हे झालं. ईश्वर, माय नेम इज ओमकार. तुमच्यासोबत असं झालं तर तुम्हाला यातून बरंच काही शिकायला भेटतं. आम्हाला आता शिकायला भेटलं. हे बघा, इथं लावले पेट्रोल काढायला. खूप मित्रांनो ऊन लागायला लागले. दुपारचे 12:30 वाजलेत आणि आम्ही अजून काहीच फिरलेलो नाही. मित्र, तर आपण फायनली चाललो रॉक बीचवरती. थांबलेत, आलो आम्ही. मित्रांनो, हा आहे रॉक बीच. सगळे खाली गेलेत, बघू शकता किती पब्लिक आहे. ऊन असल्यामुळे मित्रांनो पब्लिक आले आंघोळ करायला. मित्रांनो, हे कलिंगड 25 रुपयाचं आहे, म्हणजे 25 रुपयाचं. आज जे एवढ्या उन्हामध्ये इथे विकत आहेत. आणि आजूबाजूचा परिसर खूप मित्रांनो ऊन पडल्यामुळे लोक यायला लागलेत पोहायला. आणि इथे फॉरेनर सुद्धा खूप आहेत. आहे बीच.
ये सब लोग पीने के लिए बैठ गए क्या? हाँ, बॉडी में रहता है इसलिए। आपने किधर स्टे किया? हम लोग मेरे रेस्टोरेंट का सामने नो मेडाल्स हमने भी हॉस्टेल देखा है 251% वन डे. हमारा सामान आ जाता मित्रांनो आपण बीचच्या टोकावरती पोचलोय. तुम्ही बघू शकता हे दगड आणि हा जो ब्रिज आहे हा अर्धा चांगला आहे अर्धा पडलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि इकडे जे लोक बसलेत ब्रिजच्या खाली हे सगळे दारू प्यायला बिअर प्यायला, कारण की पॉंडिचेरीमध्ये बिअर ते सर्व खूप स्वस्त भेटतं, त्यामुळे जास्त करून लोक येतात तिकडे फिरायला दारू प्यायला. मित्रांनो इकडे लोक खूप प्रेमळ आहेत. आपल्या जर काय असलं लगेच मदत करतायत. इकडे आलं तर मित्रांनो तुम्हाला खूप त्रास होईल जरा लँग्वेजचा, मतलब जास्त करून मराठी हिंदी जास्त करून कोण बोलत नाही. हिंदी थोडंच बोलतात, पण जास्त करून इंग्लिश तमिळ तेलुगू हे सर्व बोलतात कंपल्सरी, त्यामुळे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होईल. तर मित्रांनो आता रॉक बीच फिरून झाला आहे. आता आपण चर्च बघायला जायचं आहे, ओव्हर लेडी ऑफ एंजल चर्च. तर चला तिकडे जाऊयात. मित्रांनो हा पॉंडिचेरीमधला सगळ्यात मोठा चर्च आहे, ओव्हर लेडी ऑफ एंजल चर्च. चला आतमध्ये जाऊयात. तर मित्रांनो चर्च बघून झालाय. आता आपण इथून पुढे जायचं, बघूया अजून कोणता पॉईंट आहे.
मित्रांनो जे तुम्ही हे जे मार्केट बघता हे चर्च सोडल्यानंतर समोरच मार्केट आहे. तर आता आपण इथून पुढे जायचं आहे. बघूया अजून काय पाहायला. तर मित्रांनो त्या छोट्याशा मार्केटमधून बाहेर आल्यानंतर हा महात्मा गांधींचा पुतळा आहे बाहेर. मला दाखवत तिकडे जाऊन या. मित्रांनो महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या मागच हा समुद्र आहे मोठा. बघू शकता खूप लोक आहेत तिथे सुद्धा. मित्रांनो हा सुद्धा खूप मोठा बीच आहे. इथे सुद्धा भरपूर लोक आलेत. बरोबर महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या मागच हा बीच आहे. बघू शकता हा व्ह्यू. मित्रांनो बीचवरून बाहेर आल्यानंतर हा भारती पार्क आहे. मला आतमध्ये मी घेऊन जातो. तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे. खूप लोक सुद्धा आहेत. तर चला आतमध्ये जाऊयात. मित्रांनो भारती पार्कच्या बाहेरच ह्या वेगवेगळ्या तोफ आहेत. आणि मित्रांनो खूप मोठी बाग आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत खूप लोक इथं आलेत बसण्यासाठी खेळण्यासाठी. ते सुद्धा येऊन मस्त वाटते. लोक झोपलेत सुद्धा. तुम्ही पण मित्रांनो आला तर एकदा ह्या पार्कला व्हिजिट करा. मस्त पार्क आहे. तर मित्रांनो भारती पार्क बघितलं असेल मित्रांनो खूप मस्त पार्क आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत इथं लोक आलेत. लहान मुलं खेळायला आलेत. मोठी माणसं फिरण्यासाठी बघण्यासाठी आलेले आहेत. कार्यक्रमसुद्धा आहे आतमध्ये. तुम्ही जर मित्रांनो कधी पॉंडिचेरीला आलात तर या प्लेसचा व्हिजिट नक्की करा कारण की खूप मस्त प्लेस आहे. तर चला आता आपण सरळ रूममध्ये जायचं कारण की खूप कंटाळा आला आणि एनर्जी पूर्ण डाऊन झाली माझी. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत असतील आणि मग पण आला आहे तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू.